तर तुम्हाला खोटं वाटते काय? नाही, खोटं वाटत असेल तर चला माझ्यासोबत. हा, त्यानं मस्त मचान मारलंय काय, वरनं हिरवगार शेत दिसतंय, रात्रीचं चांदणं एवढं भारी दिसतंय म्हणून सांगू, काय विचारूच नका तुम्ही. खरंच तू जेन्युइनली विचारलं ना मी काहीतरी. आता माणूस अंतरून घेतल्यावर कुठं जाणार? झोपायलाच ना. बाहेर झोपायला चाललोय आणि तुम्ही मला अडवू नका. आता लय उशीर झालाय, तुम्ही पण झोपा. तेजप्रीता, इकडेच का नाही झोपत आहेस तू? इकडं नाही, नको. मी बाहेरच झोपलेला बरं आहे. इकडं लय काय काय होतंय, मग वरनं तुम्हीच मला बोलताय. काय नाही बोलणार मी. मी 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 काही काही बोलणार नाही, प्रॉमिस. मग तर झालं. मग काय हरकत आहे ना इकडे झोपायला? नाही, नको. मी बाहेरच झोपतो. तेजप्रीता, बाईक आय सॉरी. खरंच सॉरी, माझं चुकलं. माझ्याकडनं परत खूप मोठी चूक झाली. हे बघ, मला ना खरंच तसं वागायचं नव्हतं, अजिबात वागायचं नव्हतं. मला तुला तशी शिक्षा पण द्यायची नव्हती, पण परिस्थिती अशी होती ना, मला सुचलंच नाही मी काय करू. खरंच. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तू आज माझी बाजू घेतलीस. काही गरज नव्हती तुला ते करण्याची, पण तू ते केलंस. आणि जर तू आज ते केलं नसतंस ना, माझं काय झालं असतं मला नाही माहिती. खरंच आय एम सॉरी. खूप रागवलंयस का माझ्यावर? वाटलंच होतं, मला वाटलंच होतं तू अजूनही रागवलंयस. हे बघ, तू ना, मी 1000 वेळा सॉरी म्हणेन. मी खरंच 1000 वेळा सॉरी म्हणेन, पण तू प्लीज माफ कर मला. तू सांग मी काय करू. तू सांगशील ते करायला मी तयार आहे. खरंच. सॉरी. झोपशील का इकडे? मी बाहेरच झोपतो. तेजप्रीता,